नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामधील नांदगावच्या 65 वर्षीय आजी मंगल आवडे या मुलाला संसारात हातभार लागावा आणि घरी बसून आजारी पडण्यापेक्षा प्रवासी रिक्षा चालवत आहेत। मुलाच्या संसाराला हातभार लावावा, स्वतःच्या औषध पाण्याचा खर्च निघावा या उद्देशाने सुरुवातीपासूनच कष्टात आयुष्य घालवलेल्या मंगला आवडे या आजीने मुलाकडून रिक्षा शिकून घेऊन रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला। मुंबई पालिका काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे। याच तयारीचा भाग म्हणून आता मुंबई शहरातील समस्यांवर राजकीय नेते प्राथमिकतेने बोलायला लागले आहेत। मुंबईतील जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचा घाट घातला जातोय असा आरोप उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून नेहमी केला जातो। आता मात्र हाच धागा पकडून भाजपचे नेते तथा आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना लँड स्कॅमचा बादशाह म्हणत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत। हिंगोली जिल्ह्यात गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करण्यासाठी आखलेल्या प्रकल्पाचे काम करण्यासाठी 1600 कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे। 4 किलोमीटरच्या इंग्रजी एल आकाराची पोकळी असणारे 2 हात आणि जोड भागात प्रयोगशाळेसाठी साहित्य यासाठी 170 एकरावर हे काम पूर्ण केल्यानंतर प्रत्यक्ष वैज्ञानिक चाचण्यांना 2030 पासून सुरुवात होईल अशी माहिती लिगो इंडियाचे प्रवक्ते व आयुकामधील प्राध्यापक संजीत मित्रा यांनी सांगितले। कोकणातील पहिली वारकरी शाळा खेड तालुक्यातील काडवली गावात उभारण्यात येणार आहे। वारकरी परंपरेचा गाढा वारसा आणि इयत्ता 3री ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच आध्यात्मिक आणि संगीत शिक्षण देण्याच्या उद्देशाने ही वारकरी शाळा उभारली जाणार आहे। श्री गुरुमाऊली सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राकेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली ही शाळा 24 गुंठे जागेवर उभी करण्यात येणार आहे। नागपुरात एका बाप लेकाने वाहतूक नियमांची पायमल्ली करत वाहनाच्या नंबर प्लेटमध्ये बदल करून फसवणुकीचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। ही घटना 17 एप्रिल 2025 रोजी अलंकार चौकातील पूनम मॉल समोर घडली। हे धक्कादायक बाब वाहतूक हवालदार सुरेंद्र पगारे यांच्या दक्षतेमुळे उघड झाली असून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। भारत पाकिस्तानचे 1971 मधील युद्धात बांगलादेश मुक्तीसाठी अतुलनीय शौर्य गाजवताना अहिल्यानगरचे सुपुत्र कॅप्टन विश्वनाथ वासुदेव तथा राजाभाऊ कुलकर्णी यांना वीर मरण आले। त्यांची वीर पत्नी रेवाल कुलकर्णी यांना भारतीय लष्कराच्या 67 मैदानी तोफाखाना वीर मराठा रेजिमेंट तर्फे आज सोमवारी सन्मानित करण्यात आले। बांगलादेशचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची स्वाक्षरी असलेले कृतज्ञतापत्र आणि गौरव चिन्ह यावेळी प्रदान करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या बैठकीत 8 विविध विभागांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले। यामध्ये भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाच्या निर्णयाचा समावेश आहे। तसेच राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करून महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलाय। यासोबतच मत्स्य व्यवसाय चालना देण्यासाठी कृषी क्षेत्रासारखाच दर्जा देण्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालात छत्रपती संभाजीनगरच्या तेजस्वी देशपांडे हिने उल्लेखनीय यश संपादन करत देशभरात 99वा क्रमांक मिळवला आहे। तिच्या या यशामुळे संपूर्ण शहरात आनंदाचं वातावरण असून नातेवाईक, मित्रमैत्रिणी आणि नागरिक तिचं अभिनंदन करण्यासाठी तिच्या घरी गर्दी करत आहेत। करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी यांच्या सातारा जिल्ह्यातील संगम माहुली येथील समाधी स्थळाच्या जीर्णोद्धार कामाच्या आराखड्याचा प्रस्ताव या महिन्याभरात राज्य शासनाला सादर करा अशी सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या। महाराणी ताराराणी यांच्या संगम माहुली येथील समाधी स्थळाच्या जीर्णोद्धार कामाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली। जालना महापालिकेच्या घंटा गाड्यांवर मराठी गाणे वाजवा अन्यथा आयुक्तांच्या गाड्यांसह कचरा गाड्या फोडणार असल्याचा इशारा जालन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिलाय। मराठीच्या मुद्द्यावरून मनसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे। महापालिकेच्या घंटा गाड्यांवर हिंदी गाणे वाजवले जात असल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।